सुख झाले हो साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तयाटविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटवरी ठेवूनिया, करकटवरी ठेवूनिया. तुळशीहार गळा कासे पितांबर, तुळशीहार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी. कंटिक सुमणी विरजित, कंटिक सुमणी विरजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. पाहिलं श्रीमुख आवडीने, पाहिलं श्रीमुख आवडीने. विठ्ठल 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 विठ्ठल. सावडीने पाणी वाहे ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनंत भक्ती भावे निळा बंधू तयाची पावे. ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. नाथरायांना कधी राग येत नव्हता हे गावातल्या लोकांना पाहवत नव्हते. गावातल्या थोर मोठ्या काही लोकांनी विचार केला की या नाथाला राग आणावा तरी कसा. तेव्हा पाटलाच्या मनात एक कल्पना सुचली की आपण गावात दवंडी देऊ, की जो कोणी नाथाला राग आले त्याला 50,000 रुपये बक्षीस मिळेल. दवंडी गावात कळली. पहिला विडा एका ब्राह्मणाने उचलला. तो नाथांच्या घरी गेला. असा तसा नाही गेला तर घरात बूट घालून शिरला. तरी देखील नाथांना राग आला नाही. नाथ देवपूजा करत होते. नाही घडलं उलट की नाथरायांनी त्या ब्राह्मणाची देवाप्रमाणे पूजा केली. तो ब्राह्मण विचार करू लागला, अरे आपण याच्या घरात बूट घालून शिरलो तरी याला राग आला नाही. आपण याच्या देवाच्या पाठावर बसलो तरी याला राग आला नाही. तेवढ्यात एक नाथ महाराज गिरिजा मातेला आवाज देतात, अगं गिरिजा, आपल्या घरी एक थोर मोठ्याचा व्यक्ती आलाय ग, त्याला खायला गोडधोड स्वयंपाक कर, पुरणाच्या पोळ्या कर. गिरिजा माता स्वयंपाक करू लागल्या. तेव्हा या ब्राह्मणाच्या मनात विचार, त्या खाली वाकल्या. त्या ब्राह्मणाने उडी मारून गिरिजा मातेच्या पाठीवर बसला. तरी देखील नाथांना राग आला नाही. नाथ म्हणतात, गिरिजा जाऊ दे ग, थोर मोठ्याचे लेकरू येते, खेळायला आलंय, त्याला नीट सांभाळ बर का, पडू देऊ नको. गिरिजा माता म्हणतात, अहो मी 4 लेकरं सांभाळलेत, हे तर एकटाच आहे. हे ऐकून त्या ब्राह्मणाला पश्चाताप. श्री संतांची ये माथा चरणावानी, संतांचे करी तांडवत, श्री संतांची ये माथा चरणावारी, श्री संतांची ये माथा चरणावारी. हे त्या ब्राह्मणाने पाटलाला जाऊन सांगितलं. पाटलाने पुन्हा विचार केला, आपण पुन्हा दवंडी देऊ. दवंडी अशी द्यायची की जो कोणी नाथांना राग आले त्याला 1,00,000 रुपयाचे बक्षीस मिळेल. हा दुसरा विडा एका माणसाने उचलला. नाथ पैठणच्या नदीत स्नान करायला गेले होते. नदीकाठी एक मोठे चिंचेचं झाड. त्या माणसाने पुन्हा नाथांच्या अंगावर थुंकलं तरी पण नाथांना राग आला नाही. असं 1दा 2दा 10दा 20दा 25दा नाही घडलं तर असं 108 वेळेस घडलं तरी नाथांना राग आला नाही. शेवटी पान खाऊ खाऊ त्या माणसाचं तोंड सडायला आलं तरी पण नाथांना राग आला नाही. तो माणूस खाली उतरला. त्यांनी नाथांचे पाय पकडले. एवढा अंगावरी थुंकला, एवढा अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. एवढा अंगावरी थुंकला, एवढा अंगावरी थुंकला, एवढा अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला.
महाराज विचार करा, जो आपल्या अंगावर 108 वेळेस चुकला त्याला आपण प्रसाद देऊन मुक्त केलं, त्या जागी आपला विचार केला करा. जर आपल्याला कोणी आर्य म्हटलं तर आपण त्याला कार्य म्हणतो, आणि जर कोणी आपल्याला 1 शिवी दिली तर आपण पाहिलीच्या 50 शिव्या देऊन बसतो. त्या जागी विचार करत नाही की तो आपल्या जन्मदाता बाप आहे की माय. जितकी नाथराजांजवळ जितकी शांती होती ना तितकी आपल्या जवळ नाहीये. कोणतीही पदवी प्राप्त करणं इतकं सोपं नाही. 2 पेटीच्या परीक्षा दिल्या की झाले गायनाचार्य, असा तसा पक्ष गाजवला की झाले मृदुंगाचार्य, 7 दिवसाच्या 7 कथा बसवल्या की झाले भागवताचार्य. असं कोणतीही पदवी प्राप्त करणं इतकं सोपं नाही. खरी पदवी कोणती? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तसंच माझ्या तुकोबरायाला जगद्गुरु ही पदवी सहजासहज प्राप्त नाही झाली. त्यांना त्यासाठी दुःख, यातना, अपमान या तिन्ही गोष्टी सहन कराव्या लागल्या. उदाहरणार्थ सांगायचं ठरलं तर तुकोबरायांची म्हैस एकदा मुंबईच्या बुवांच्या बागेत शिरली. मुंबईच्या बुवांना फार राग आला, तरी त्या मुंबईच्या बुवांनी तुकोबरायांना काठीने झोडून काढलं, तरी तुकोबरायांना राग आला नाही. रात्री तुकोबराय विना घेऊन कीर्तनात गेले नाही. ते मुंबईच्या बुवांच्या घरी जातात. आवाज देतात, मुंबईची बुवा काय हो, कीर्तनाला नाही यायचं? मुंबईची बुवा घराच्या बाहेर येतात. त्यांचे डोळे पाण्याने भरलेले असतात. तेव्हा तुकोबराय म्हणतात, मला माहिती आहे दुपारी तुम्ही मला फार मारलं, तुमचे हातपाय दुखत असतील ना, मी तुमचे हातपाय चेपून देऊ, मग याल कीर्तनाला? हे ऐकून मुंबईच्या बुवांनी तर हंबरडाच फोडला. तर मुंबईची बुवा विचारतात तुकोबरायला, तुकोबराय तुम्ही कोण आहात? तुकोबराय म्हणतात, मलाच माहित नाही मी कोण आहे. तेव्हा मुंबईचे बुवा म्हणतात, जे तुमच्यासारख्या थोर माणसाला नाही कळालं ते माझ्यासारख्या पामनाला काय कळणार? तसंच माझ्या नाथ महाराजांना शांती ब्रह्म ही पदवी सहजासहज नाही मिळाली. कोणती शांती? जी डीजेवर असती ती नाही, इकडून तिकडून मारी तिच्या करा तुझा गाणा खरा शांत बाय ती विठ्ठल. एक उदाहरण सांगते. अमेरिकेत एक मशीन बनवलं चोर पकडायचं. तिथे त्या मशीनात चोरीला गेलं. विठ्ठल 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 विठ्ठल. झाले हो साजनी रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर. विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. गरुडाचे पायी हे वेळोवेळा डोई, वेग्या नावा तो हरी, वेग्या नावा तो हरी. मज दिना ते उद्धरी, पायी लक्ष्मीच्या हाती, म्हणून येतो काकुलती, म्हणून येतो काकुलती. तुका म्हणे शेषा, जागी करा ऋषिकेशा, वेग्या नावा तो हरी, विठा